शिक्षण घेतलं नाही, त्या श्री तुकाराम महाराजांच्या वाणीतून अशा प्रकारचे मोठमोठ्या वेदवेत्यांनाही तोंडात बोट घालायला लावतील अशा प्रकारचे अभंग निघाले. या परीस दुसरं आश्चर्य भक्तीचं आणि तत्वज्ञानाचं काय असू शकतं. श्री तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हणावं, वेदाचा तो अर्थ आम्हासी चिठावा, येरांनी वहावा भार माथा. वेदांच्या केवळ अध्ययनानं, वेद पाठ केले म्हणजे अंतिम कल्याण होतं असं नाही. जर वेदांचा अर्थ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आमच्या अभंगातून पहा. सामान्याति सामान्य मनुष्याकरिता अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी श्री तुकाराम महाराजांकडून निर्माण होत होता. एकीकडे ज्ञानाच्या दृष्टीने असलेले अभंग, भक्तीचा परिपोष झाल्यानंतर ज्ञान कसं होतं. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगी. अनेकानेक अभंग आहेत जे ज्ञानाचंही वर्णन करणार आहेत. आणि तेच तुकाराम महाराज ज्यावेळी भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये तल्लीन होतात, त्यावेळी बालक्रीडा हे प्रकरण आपण पहिल्याच दिवशी वाचलं ना. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. देवा, माझ्या वाणीनं तुमच्या गुणांचं वर्णन करावं, नामाचं वर्णन करावं, याकरता मला प्रेम द्या आणि कला द्या. माणूस कला मागतो पण जगासमोर प्रगट करण्याकरता की देवाला रिझविण्याकरता. कलाकार समाजासमोर प्रगट होण्याकरता असतो का देवासमोर प्रगट होतो. एखादा कलाकार समाजाच्या समोर प्रगट होता 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 अंतर्मुख होतो. आपल्याला ठाऊक असेल, जुना तुकाराम महाराजांचा चित्रपट जर कोणी पाहिला असला, तुम्ही म्हणाल इथंही चित्रपटातच काढायला लागले का पिक्चरचं. नाही, मला पुढचं सांगायचं आहे. गंमत अशी, काय नाव त्यांचं, बागनेस, बरोबर. त्यांनी जेव्हा तुकाराम महाराजांचा चित्रपट केला, कधीतरी जरूर पहा, पाहिला नसला तर जरूर पहा. तुकाराम महाराज काय होते ते आपल्या डोळ्यासमोर आणण्याचं सामर्थ्य त्या कलाकारात होतं. बरं, व्यवस्थितपणे त्यांनी आणलंय. त्यांच्या डोळ्यातून भगवंताला पाहताना जे प्रेम ओसंडत होतं, ओसंडताना दिसतं, ते अगदी एका खऱ्याखुऱ्या भक्ताच्या अंतःकरणातून ओसंडताना दिसावं अशा प्रकारचं ते प्रेम होतं. मला सांगायचंय हे, त्यानंतर त्या कलाकारानं परत दुसरे कोणतंही काम केलं नाही. का? तो अंतर्मुख झाला, तो एकांतवासी झाला, तो साधनारत झाला. तुकाराम महाराजांचं एक पात्र जर व्यवस्थितपणे जर रंगवलं तर अशी अवस्था येत असेल, तर तुकाराम महाराजांच्या अंतरंगातून निघणारे जे अभंग आहेत त्या अभंगांचा आधार जर घेतला तर मनुष्याला काय मिळेल याचा विचार करा. म्हणून आपल्या अनगड शहा फकीर म्हणून तुकाराम महाराजांच्या काळात एक सुफी संत, एक मुसलमान संत होऊन गेले. त्यांनी एक गोष्ट लिहून ठेवली, तुकाराम से दो नाम इक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. तुकाराम आणि राम या दोघांची जर तुलना केली, तुकाराम महाराज रामाच्या तुलनेला येतात. बरं, तुकिता तुलनेसी, पुढे काय, ब्रह्म तुकासी आले. रामाच्या तुलनेला तुकाराम महाराज येतात, पण तुकाराम महाराजांशी जर रामाची तुलना केली तर ते बरोबरीला येऊ शकत नाहीत. राम बरोबरीला येऊ शकत नाहीत. का? याचं कारण आहे, रामाने एक सेतू बांधला होता आणि तुकाराम महाराजांनी एक सेतू बांधला. रामानं सेतू कुठून कुठे बांधला? समुद्रावर बांधला, रामेश्वरम पासून ते लंकेपर्यंत बांधला. पण तो सेतू कालांतरानं भंगला. आज जर तुम्हाला तो सेतू पाहायचा असेल तर होडीनं जावं लागतं आणि खोल पाहावा लागतो, थोडा राहिला. पण तुकाराम महाराजांनी जो सेतू बांधला
हा सेतू जीवापासून परमात्म्यापर्यंतचा बांधला. जीवापासून ते परमात्म्यापर्यंत पोचता येईल अशा प्रकारचा भवनदीवर बांधलेला सेतू म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. तो सेतू भंगला, तो सेतू नष्ट झाला. काळाच्या प्रभावानं तो आता दिसत नाही, पण तुकाराम महाराजांचे अभंग मात्र जोपर्यंत जीवाचं जीवत्व आहे तोपर्यंत टिकतील, या क्षमतेचे अभंग निर्माण झाले. म्हणून या अभंगांना वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. हे अभंग तयार होत होते आणि हे तयार होत असताना गंमत अशी झाली, लोकांना त्या अभंगाची गोडी लागायची. तुकाराम महाराज एकांतात बसायचे, अभंग गायला लागायचे. काही ठरवून नव्हते की आता आज एवढेच अभंग करायचे बरं असं म्हणून लिहायला लागायचं नाही. गंगाधर मवाळ आणि संताजी महाराज तेली जगनाडे, इथून जवळ सुदुम्र नावाचं गाव आहे, तिथले संताजी महाराज होते. यांनी तुकोबांची साधना पाहिली आणि त्यांच्यावर त्यांचं प्रेम जडलं. हळूहळू त्यांचा संसार सुटला आणि ते तुकोबांचे टाळकरी बनले. अभंग लिखाण करावं. तुकाराम महाराज एकांतात बसले असले, चिपळ्या हातात घेतल्या, सहज आकाशाकडे पाहत 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 त्यांना अभंग स्फुरत असत. लिहून घेणारं कोण? हे दोघे आजूबाजूला बसलेले असायचे. त्यांच्या मुखातून आलं की लगेच लिहून घ्यायचे. असे रोज नियमानं चाललेलं. आणि त्यामुळे एक 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 अभंग कुणी जवळ आलं, पाया पडायला आलं, तुकाराम महाराजांनी ती अवस्था पाहिली. समोर बसायचं, एखादा अभंग यायचा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. खरं सांगू का, पाठ करायचं म्हटलं तर पाठ होत नसतं, आणि असं म्हणत गेलं गोडी लागली की कधी पाठ झालं हे कळत नसतं. असं पाठांतर अनेक जणांचं देहू क्षेत्रात झालं. कुंभार बसला, ते मडकं तयार करताना त्यानं अभंग म्हणत चलावं, सुतारानं त्याचं काम करताना अभंग म्हण, असं सगळेजण अभंग त्यांना गोडी लागली आणि म्हणत चालले. एक दिवस इथून जवळच वाघोलीला रामेश्वर शास्त्री नावाचं एक मोठं प्रस्थ होतं. 3 शास्त्रांचं पक्क अध्ययन ज्यांचं झालेलं आहे, संपूर्ण समाज ज्यांचं म्हणणं ऐकतो आहे, लोकांवर आपल्या विद्वत्तेनं ज्यांनी अधिकार जमवलेला आहे, असे रामेश्वर शास्त्री एक दिवस देहू क्षेत्रात आले. घोड्यावर बसून येत होते. राजमान्यत्व त्यांना होतं, त्यामुळे रुबाबदारपणा होता. सगळेजण हात जोडून त्यांचं स्वागत करीत होते. पण ज्या ज्या गल्लीतून ते जात असत, त्या त्या गल्लीत त्यांना हे अभंग ऐकू यायला लागले कानावर. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, ये रागा बाळाचे काम नाही, ये रागा बाळाचे काम नाही. असं सगळेजण कोणते जे जे पाठ केलेले असायचे ते अभंग म्हणत 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 प्रत्येकजण आपापलं काम करीत होतं. आणि त्या कामात ते रस घेऊन करताना हे रामेश्वर भट्ट पाहत होते. त्यांना आश्चर्य वाटत होतं की काय चाललंय. आणि त्याच वेळी या देहू क्षेत्रात एक गोसावी होते, त्यांचं नाव होतं मंबाजी बुवा गोसावी. यांनी सुद्धा तुकाराम महाराजांना अनेक प्रकारे त्रास दिला. तुकाराम महाराजांच्या शेजारीच त्यांचं राहणं होतं, त्यांचा मठ होता. आता तुकाराम महाराजांना कोणाच्या विषयी द्वेष असण्याचं कारण नव्हतं, पण मंबाजी बुवांची गंमत अशी होती की एक बुवा दुसऱ्या बुवाच्या शेजारी आला आणि त्या बुवाचं मोठेपण व्हायला लागलं की या बुवाला सहन होत नाही. आता काय करावं, त्याला पर्याय नाही.
आणि हेच मंबाजी बुवांचं झालं. मंबाजी बुवांना नाही जमलं, त्रास व्हायला लागला. त्यांनी अनेक प्रकारे त्रास दिला. आता काय काय सांगावं अशी परिस्थिती आहे, पण तरी थोडक्यात सांगतो. एकदा गंमत अशी झाली, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला मंबाजी बुवा रोज येत असत. नियमान द्वेष करायचा, पण कीर्तन गोड लागायचं म्हणून सोडवत नव्हतं, म्हणून समोर येऊन बसत असत. आणि बसलेले असताना एक दिवस तुकाराम महाराजांची म्हैस यांच्या शेतात गेली. जवळच पांडुरंगाच्या मंदिराच्याच बाजूला त्यांचं शेत होतं मंबाजी बुवांचं. त्यात ती म्हैस गेली. म्हैस गेल्यानंतर त्या म्हशीला भरपूर मारलं त्या मंबाजीनं. आता तुकाराम महाराज साधू आहेत, तुकाराम महाराजांची म्हैस साधू असावी अशी अपेक्षा करता येते का? नाही. ती गेली, तिला मारलं आणि मंबाजी बुवांनी तिथं सगळी काठी टाकून दिली, पूर्ण काठी टाकली आणि ती काठी मंदिरापर्यंत टाकून दिली. आता एकादशीच्या दिवशी सगळेजण पांडुरंगाच्या दर्शनाला येत असत. दर्शनाला आलं की प्रदक्षिणा करावी लागायची आणि प्रदक्षिणा करताना त्यांना प्रदक्षिणा करता येणार नाही अशी ती काठी लावली होती. तुकाराम महाराजांनी पाहिलं, बोलले काहीच नाही. तिथं गेले आणि काठी काढली. काठी काढल्यानंतर सगळेजण प्रदक्षिणा करायला लागले. पण मंबाजी बुवाला जेव्हा कळलं की ही तुकोबांनी काठी काढली, त्यावेळी द्वेष अनावर झाला. आले आणि मार मार त्याच काठीनं तुकाराम महाराजांना मारलं. खूप वाईट वाटलं तुकाराम महाराजांना या गोष्टीचं. पण मार खाताना कोणत्याही प्रकारचा प्रतिकार त्यांनी केला नाही. आणि जेव्हा त्याचेच हात दुखायला लागले, त्यानं ते सोडून दिलं. तुकाराम महाराज देवाच्या समोर आले, पाहत होते देवाकडे. देवा, बरं वाटतंय ना आता? मारायचंच होतं, भले केले, बरे केले देवा, माझं काठीवरी मारविले, तेव्हा तुम्हीच मारायचं ना. आवलीबाई आल्या, त्यांनी काटे काढले, काही औषध तेल काही लावलं असेल. कीर्तनाची वेळ झाली. आता एवढं काठीनं मारलंय म्हणून कीर्तन थांबवायचं असा प्रघात तेव्हा नव्हता. आमची तब्येत थोडी बिघडली म्हणून आज आम्ही कीर्तनाला येत नाही, हे काही नाही. लगेच उभं राहायचं. कीर्तनाला उभे राहिले. नावजी माळी, गंगाधर मवाळ, संताजी महाराज आदी आदी टाळकरी या कीर्तनाला होते. आणि तुकाराम महाराजांच्या त्या कीर्तनाला सुरुवात झाली. नामस्मरण सुरू झालं. त्या नामस्मरणाच्या नृत्यामध्ये स्वतःला झालेल्या वेदना तुकाराम महाराज पूर्ण विसरून गेले होते. रूपाचा अभंग झाला. महाराजांनी अभंगही कीर्तनाला घेतला. विठोबा रुखमाई पण म्हटलं. आणि त्यानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा सगळ्या श्रोत्यांकडे लक्ष जात असताना एक जागा रिकामी होती, ती म्हणजे मंबाजी बुवांची. मंबाजी बुवा आले नव्हते. तुकोबांनी नावजीला म्हटलं, नावजी, अरे आज मंबाजी आले नाहीत. आज सगळ्यांनाच वाईट वाटत होतं, कशाला नाही आला, बरं झालं असं वाटत होतं. पण तुकोबांनी म्हटलं, नावजी जा बरं, मंबाजीला बोलवून आण. काय व्यवहाराचं जे झालं ते झालं. आता कीर्तनात येत ना, आपण कीर्तनात व्यवहार मिसळवायचा नसतो कधी. बोलवून आण. बोलवायला गेले नावजी. अरे लाजले होते, कसे येणार? म्हणले माझे हात पाय दुखतायत, अंग दुखतंय, आजच्या दिवस मी काही कीर्तनाला येत नाही, तुकाराम महाराजांना सांगा. नावजी आले. तुकाराम महाराजांनी बघितलं. नावजीला म्हटलं, इकडे ये, इथं उभं राहा. त्याच्या गळ्यात वीणा दिलाय. वीणा दिली आणि सांगितलं, तू थांब, मी जाऊन येतो. हे मला बोलणं सोपं आहे बरं, तुम्हाला ऐकणंही सोपं आहे. पण आपल्याला एखाद्यानं मारणं जाऊ द्या हो, लोकांमध्ये अपमान केला तर त्याचं तोंड जन्मभर आपण बघत नाही.
जन्मभर नाही बघत, काय पडलंय मला त्याच्या वाचून. पण ज्यावेळी या पद्धतीनं समाजाच्या समोर जाण्याचं धैर्य निर्माण होतं, लक्षात ठेवा त्याच वेळी परमार्थाच्या प्रांतात पाय ठेवता येतो, नाहीतर नाही ठेवता येत. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. आपल्या मनाला महत्व दिलं गेलं तर परमार्थ होत नाही. तुकाराम महाराज आले आणि मंबाजी बुवांचे पाय चोपाय लागले, हात चोपाय लागले. मंबाजी एकदम उठून पाहिलं, गडबडून उठले. तुकाराम महाराजांनी म्हटलं, आमचं काय अंग कठीण असतं, तुम्हाला कधी मारायची सवय नाही, तुमचे हात दुखत असतील म्हणून थोडे दाबून देतो. ते लाजलं आणि निघाले त्यांच्या मागे कीर्तनाला, काही न बोलता कीर्तन ऐकलं. हे तुकाराम महाराजांचं जे साधुत्व होतं, ते साधुत्व अशा वेळी रुचत होतं पण पचत नव्हतं. आवडत होतं पण तरी अंतःकरणातला द्वेष इतका होता की ते कायम पचत नव्हतं. म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुकाराम महाराजांना खाली कसं आणता येईल याचा विचार मंबाजी बुवाकडून होत होता. आणि आज रामेश्वर भट्ट आले होते. रामेश्वरांनी विचारलं, मंबाजी, हे जे लोक अभंग म्हणतायत, हे जे लोक पद म्हणतायत, ही नवीन पद वाटतायत आणि त्या पदांमध्ये वेदांचा अर्थ सामावलेला आहे असं आमच्या निदर्शनास येत आहे, हे नेमकं काय आहे? तेव्हा मंबाजी बुवांना आयती संधी चालून आली. त्यांनी म्हटलं, काय सांगावं रामेश्वर भट्ट, या देहू गावात सगळा अनाचार चाललाय. म्हणलं, काय झालं? इथे तुकोबा म्हणून एक स्वतःला संत म्हणून घेतात आणि ते अभंग रचतात आणि हे सगळे लोक ते अभंग म्हणतात. वेदाचा अर्थ त्यातून सगळ्यांपर्यंत जातोय. रामेश्वर भट्टांनी म्हटलं, त्यांना बोलवा. तुकाराम महाराजांना बोलावलं गेलं. शांतपणे आले, निर्विकारपणे आले, समोर उभे आहेत, गळ्यात वीणा आहे. तुकोबा, तुमच्याकडून जी रचना होते आहे ती रचना वेदाच्या अर्थानं युक्त होते आहे आणि ती सगळ्यांच्या कानावर जाणं योग्य नाही असं शास्त्राचं मत आहे आणि त्याकरता म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. महाराज, आपण जी आज्ञा कराल ती दासाला मान्य आहे. तर ऐका, आत्तापर्यंत जे झालं असेल ते पाहू, पण इथून पुढे तुम्ही कोणत्याही प्रकारचं कवित्व निर्माण करायचं नाही, ही माझी आज्ञा आहे. तुकाराम महाराज थरथरत होते. आतून आलेली भगवंताची आज्ञा आणि आता बाहेरून ही शास्त्राची आज्ञा, आपण नेमकं काय करावं याचा विचार करीत होते, उद्विग्न झाले होते. शांतपणे एक प्रश्न विचारला, ठीक आहे, आपली आज्ञा आहे, पुढचं वाङ्मय नाही निर्माण होणार, याचा प्रयत्न मी करीन, पण आजपर्यंत जे वाङ्मय निर्माण झालं त्या वाङ्मयाचं काय करावं हे विचारल्यानंतर तत्काळ एक क्षणही न लावता रामेश्वर भट्टांच्या मुखातून वाक्य निघालं, जेवढ्या वह्या झाल्या असतील, जेवढं वाङ्मय निर्माण झालं असेल, ते संपूर्ण वाङ्मय इंद्रायणीत बुडवून टाका, बुडवून टाका, बुडवून टाका, बुडवू. हे शब्द कानात घुमू लागले. आकाश कोसळतंय की काय असं वाटू लागलं. दुःखाचा डोंगर कोसळला. जे सलकीचे झाले होते, जे आनंददायक बनले होते, जे दुःखात आधार बनले होते, जे भगवंताला प्रसन्न करणारे होते, अशा प्रकारचे अभंग बुडवून टाकणं ही कल्पनाही तुकाराम महाराजांना सहन होत नव्हती. हा प्रतिष्ठेचा भाग नव्हता, हा साधनेचा भाग होता. परंतु
शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू ऐसी वेदैक निष्ठा. जालिया जरी सुभटा, तरी के आहे अनिष्टा भेटणे गा. खरं सांगू, आपल्याला पचत नाही, पण शास्त्राची आज्ञा हीच आहे की वेदांचे सिद्धांत अपवित्र अवस्थेत कानावर पडू नयेत. आणि या दृष्टीनं ही गोष्ट खूप चुकीची नव्हती. मी कुणाची बाजू घेतो असं समजू नका, मला याच्या पुढचं तुम्हाला सांगायचंय. चुकीची नव्हती, पण ज्या देवाच्या श्वासातून वेद निर्माण झाले, तोच त्या वेदांचा मालक, वेदाचा अधिपती परमात्मा प्रसन्न होऊन तुकाराम महाराजांना अभंगाच्या रचनेची आज्ञा देतो. याच्याकडे लक्ष वेधणं आवश्यक होतं. बाह्य दृष्टीने हे कळणारं नव्हतं. म्हणून रामेश्वर भट्टांच्या त्या आज्ञेचा स्वीकार तुकाराम महाराजांनी केला. पाय पुढचा पडत नव्हता. इंद्रियांमधली शक्ती क्षीण झाली होती. विचारांचं काहूर माजलं होतं. समोर काहीच दिसत नव्हतं. अत्यंत श्रमानं आपल्या घरापर्यंत तुकाराम महाराज आले. आणि यानंतर ज्या आपल्या सगळ्या वया होत्या, जीवापाड जपलेल्या होत्या, त्या सगळ्यांना एकत्रित केलं. आर्त नयनांनी त्यांच्याकडे पाहत होते. त्या सगळ्या एकत्र बांधल्या आणि तुकाराम महाराज इंद्रायणीच्या डोहाकडे निघाले. अवलीबाईंनी पाहिलं. का हो, कुठे चालले? ज्या अभंगांचं निर्माण भगवंतानं करायला सांगितलं होतं, शास्त्राच्या आज्ञेमुळे ते अभंग बुडवून टाकण्याकरता चाललो आहे, असं महाराजांनी सांगावं. निघाले. अहो, हे करू नका हो, मुलं मागे आहेत. अवलीबाई मागे चालली आहे. जे श्रद्धेचे लोक होते तेही मागे चालले. इंद्रायणीच्या डोहापर्यंत आले. एक 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 पाऊल इंद्रायणीत जाऊन कमरेपर्यंतच्या पाण्यात जेव्हा गेले, देवा, या अभंगाचं निर्माण करण्याची प्रेरणा ही तुझीच होती. रामेश्वर शास्त्र्यांच्या मुखातून आज्ञा देणाराही तूच आहेस. ठीक आहे, तुझी इच्छा. म्हणून त्या वया आपल्या हातानं इंद्रायणीत समर्पित केल्या. सगळे बाकीचे लोकही तिथे आले होते. जे कुटाळक्या करणारे होते ते म्हटले, त्यांनी म्हटलं, बघा ना, यानं संसारही बुडविला आणि परमार्थही बुडविला. काय मिळवलं जीवनात? तुकाराम महाराज हे सगळं ऐकत होते, कुणालाही काही बोलत नव्हते. आपण ज्या स्थानावर बसलो आहोत, त्या जे इंद्रायणीचं तीर आहे, याच स्थानावरती शिळा होती. ज्या शिळेवर तुकाराम महाराज 13 दिवस पर्यंत अन्न आणि पाणी न घेता बसून राहिले होते. देवा, तुझ्या इच्छेनं तू त्या बुडविल्या असतील, पण आता योग्य तो न्याय मिळाल्याशिवाय अन्न आणि पाणी घ्यायचं नाही, हा निश्चय महाराजांचा झाला. बसले. सगळे जण विनंती करीत होते, पण फक्त इंद्रायणीच्या त्या डोहाकडे पाहत पाहत, निर्निमिष नेत्रांनी पाहत तुकाराम महाराज एक एक दिवस कंठित होते. 11, 12, 13 दिवस झाले. 13 दिवस पूर्ण भगवंतानं परीक्षा पाहिली. 14वा दिवस पहाट होत होती. क्षीण झाले होते तुकाराम महाराज.
जवळजवळ मृत्यूची अवस्था आली होती. पाणी नाही आणि अन्नही नाही, अशा अवस्थेत किती दिवस तग धरणार. आणि त्यावेळी छुम 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 असा ध्वनी तुकाराम महाराजांना ऐकू आला. छुम छुम बाजे पायलिया, नैन नचाए कान्हा, मेरे घर आए कान्हा, मेरे घर आए. छुम छुम बाजे पायलिया, छुम 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 पैंजण वाजत होती. तुकाराम महाराजांची दृष्टी गेली. एक छठोर चितचोर सुंदर रूप असलेला बाल कन्हैया त्यांच्या दृष्टीस पडला. नखशिखांत त्याच्याकडे पाहत होते. डोक्यावर विरंगुठी बांधलेली होती. निळेशार ज्याचे केस आहेत, सुंदर चित्तचौरक अशा प्रकारचे ज्याचे डोळे, विशाल कपाळ, कस्तुरीचा तिलक ज्याच्यावर शोभायमान झालेला आहे, त्याची भ्रुकुटी अतीव सुंदर आहे. घवघवीत तो चेहरा पाहिला. खूप आनंद झाला. शरीरात प्राण यावेत त्याप्रमाणे उत्साह आला. उठून बसले. देवाला साष्टांग नमस्कार केला. आपल्या छोट्या छोट्या हातांनी तुकाराम महाराजांच्या अंगावरून देवानं हात फिरवले. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, विधीचा जनिथा तुझी आठवहा दिदला. तेणे ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. परमात्मा बालवेशात आले होते. तुकाराम महाराजांना जणू त्यावेळीच एक सुंदर अभंग स्फुरला. बरं, बाळ चांगले वो, बाळ चांगले वो, बाळ चांगले हो, बाळ चांगले हो, बाळ चांगले वो, बाळ चांगले वो, बाळ चांगले हो, बाळ चांगले हो. म्हणता चांगले वो, वेळू लागे तया बोले. म्हणता चांगले वेळू लागेत या बोले. जीवा परिसते वाले, मज आवडते बाळ चांगले वो, बाळ चांगले वो. बाळ चांगले हो, बाळ चांगले हो, बाळ चांगले हो, बाळ चांगले हो. जीवा परिसते वाल्हे, मज आवडते. आधार आला. तुकोबांना सांगितलं, तुकोबा चिंता करू नका. जसं तुमचं संरक्षण या ठिकाणी
इथे उपस्थित राहून मी केलंय, तसं इंद्रायणीच्या डोहात उपस्थित राहून तुमच्या वह्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत. या जगात त्या बुडवण्याची ताकद कुणाचीच नाहीये. साक्षात ब्रह्मदेव जरी आले आणि या वया बुडवायचं ठरवलं तरी त्या बुडवणं शक्य नाही. तुकोबा सगळ्यांच्या मुख्य लोकांच्या स्वप्नात जाऊन भगवंतानं सांगितलं, इंद्रायणीच्या डोहाकडे चला, तुकोबांच्या वयावर येत आहेत. सगळेजण एकत्रित झाले होते. सूर्योदय होत होता. 14व्या दिवसाचा प्रारंभ होत होता आणि त्या मंगल प्रभाती सगळ्यांचे डोळे इंद्रायणीकडे लागलेले होते आणि हळूहळू हळूहळू हळू त्या वयावर येत होत्या. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सगळ्यांनी खूप आनंद केला, खूप उत्सव केला. धुरीणांनी इंद्रायणीत जाऊन त्या वया आणल्या, त्या मस्तकावर घेतल्या. सगळ्यांनी नृत्य करीत 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 संपूर्ण गावातून त्या अभंगांची मिरवणूक काढली. ही सगळी गोष्ट इकडे घडली होती. तुकाराम महाराजांनी म्हटलं, वाटेला अशी दोही ठाई, मज पाशी आणि डोही. देवा, दोन्हीकडे तुला वाटून राहावं लागलं. मी अवगुणी अन्यायी, किती म्हणून सांगो काही. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत यावरचे. इकडे काय झालं, भगवंताला स्वतःचा अपराध केला तर भगवान कधीतरी क्षमा करतो, पण भक्ताचा अपराध केल्यानंतर परमात्मा क्षमा करीत नाही. बरं, तुम्ही कुणीही असा. रामेश्वर भट्टांची गंमत काय झाली, श्रावण महिना होता, द्वादशी होती आणि सोमवारचा पर्वकाळ होता. वाघोलीहून पुण्यात सोमवार पेठेत एक नागेश्वराचं मंदिर आहे. तिथे दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम होता. ते त्या दर्शनाला गेले आणि त्या मंदिराच्या जवळपास या अनगडशहा फकीराचं स्थान होतं. त्याचा एक कुवा होता, त्यात पाणी होतं. आता स्नानाची वेळ झाली म्हणून यांनी विचार केला नाही, त्याच्यात स्नानाला गेले रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्टांना आंघोळ करताना पाहून या अनगडशहा फकीराच्या तोंडातून निघून गेलं, अरे मेरे निमाज का पानी था, मुझे पूछे बिना स्नान करने के लिए क्यों गया, ऐसा ही तैरते रह, असाच पाण्यात राहा. त्यांच्या मुखातून निघून गेलं. आता बाहेर यायला लागले रामेश्वर भट्ट की अंगाचा दाह व्हायला लागला, अंगाची आग व्हायला लागली. पाण्यातच राहायचं, किती वेळ राहणार पाण्यात. खूप त्रास वाढला. शिष्य बरोबर होते. शिष्याने पाणी घ्यायचं आणि अंगावर टाकत 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 शेवटी रामेश्वर भट्ट आळंदीला आले. आळंदीत ज्ञानोबारायांच्या समोर धरणं धरलं की माझी काय चूक झाली की जेणेकरून मला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय. 2-3 दिवस त्यांना अनुष्ठान करू दिलं आणि तुकोबांना रामेश्वर भट्टांच्या स्वप्नात येऊन ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, का जो अवतार नाम याचा, त्याची तुझ काही घडली रे निंदा, तेणे आपदा आली तुझ. रामेश्वरा, ज्या तुकोबारायांच्या वाटेला तू गेलास ते सामान्य नाही, तुका सर्वा श्रेष्ठ. रामेश्वरा, तुमच्या गणतीत हे बसणार नाही, पण आमच्या भक्तांची जी लाईन आहे ना, त्यात कळसाचं व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम महाराज आहेत. तुका सर्वा श्रेष्ठ. आम्हाला प्रिय वाटणारे तुकाराम महाराज आहेत आणि आम्ही ज्यांना थोर मानावं, आम्ही ज्यांना आमच्यापेक्षाही उंच मानावं असं व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. हे कोण बोलत आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय बोलतायत. बरं, का जो अवतार नाम याचा, आम्ही त्यांना थोर का मानतो
याचं कारण आहे नामदेव महाराज आणि आम्ही एकत्रितपणे तीर्थयात्रा केलेली आहे आणि 4.5 वर्ष नामदेवरायांचं मोठेपण काय आहे हे मी अनुभवलेलं आहे आणि त्यांचंच अपर स्वरूप म्हणजे जर तुकाराम महाराज आहेत तर आम्हाला ते थोर का नसतील. रामेश्वरा, त्यांची तुम्हाला निंदा घडली आहे, त्यांचा अपमान घडलाय, त्यांचं भगवत प्रसाद रूप अभंग साहित्य त्याचा आदर तुम्हाला करता आला नाही, त्यामुळे तुम्हाला ही आपदा आलेली आहे. शेवटी तुम्हाला त्यांना शरण जावं लागेल, आम्ही काही करू शकत नाही. काय करावं? शेवटी सेवकाला पाठवलं बरं, आणि सेवकाला पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांना जेव्हा कळली ही सगळी हकीकत, तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. दुःख ते देईल सर्व सुख फळ, ते येईल सर्व सुख फळ. होतील शीतळ अग्निज्वाळ, होतील शीतळ अग्निज्वाळ. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या द्वारे एक पत्र रामेश्वर भट्टांना दिलं. तो अभंग हा होता की आपलं चित्त, आपलं अंतःकरण जर शुद्ध असेल, आपण वनात जरी गेलो, समोर वाघ जरी आला, चित्त जर शुद्ध असेल तर तो वाघ आपल्याला खाणार नाही, साप आपल्याला चावणार नाही. हे चित्ताच्या शुद्धीचं महत्वाचं परिणामाचं स्वरूप आहे. आणि चिंता करू नका, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळ. हा अभंग रामेश्वर भट्टांपर्यंत पोहोचला. त्यांनी त्याचं अत्यंत श्रद्धेनं वाचन केलं आणि त्या वाचनात जेव्हा होतील शीतळ अग्निज्वाळ एवढं पद वाचलं, त्या क्षणी सगळ्या अग्नीच्या ज्वाळा शांत झाल्या. तुकाराम महाराजांच्या अभंगांनी पहिला जो अनुभव दिला तो अभंग बुडविणाऱ्या रामेश्वर भट्टांना दिला. अभंग इकडे तरले, पण त्या अभंगांची ताकद काय आहे, त्या अभंगाची व्यावहारिक क्षमता काय आहे. एखाद्या साधूच्या शापाला सुद्धा, त्या शापातून सुद्धा मुक्त करण्याची क्षमता त्या अभंगात आहे. रामेश्वरांनी ते पाहिलं आणि आता धावत धावत निघाले. आळंदीहून देहूला आले. तुकोबांच्या चरणकमलावर कोसळले, साष्टांग नमस्कार केला. तुकाराम महाराजांनी नाही स्वीकारला तो, पटकन त्यांना नमस्कार कर, तुम्ही खूप मोठे आहेत असं म्हणत त्यांना नमस्कार करतात. आणि आजपासून रामेश्वर भट्ट तुकोबांचे सेवक बनले, शिष्य बनले, टाळकरी बनले. या प्रकारे स्वतःच्या अंतःकरण वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ न देता बाहेरून येणाऱ्या सगळ्या मानसिक आघातांना स्वतःच्या साधनेच्या द्वारे नेस्तनाबूत करीत करीत श्री तुकाराम महाराज स्वतःचंही जीवन उज्ज्वल बनवित होते आणि स्वतःवर आघात करणाऱ्यांचं जीवनही उज्ज्वल बनवित होते. या प्रकारे हे सगळं चाललेलं असताना गंमत अशी झाली. एक दिवस तुकाराम महाराज कीर्तन करीत होते
कीर्तन करता 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 आता देहूला सगळेच कीर्तनाला यायचे आणि आल्यानंतर गाव रिकामं असायचं. बहुतेक बघा तुम्ही खेड्यापाड्यात कीर्तनाला अजूनही सगळं गाव लोटतं. गावात घरात कोणी राहत नाही. बरं, आत्ताच्या सारखं तुकाराम महाराजांचं कीर्तन 2 तासाचं नव्हतं. एकदा संध्याकाळी 9ला सुरू झालं ते थेट सकाळी देवाला काकडा आरती ओवाळायलाच मोकळं व्हायचं. तिथपर्यंत कीर्तन. आता लोक कीर्तन सुरू झालं आणि 10 मिनिट उशीर व्हायला लागला की इकडं तिकडं पाहतात. त्या वक्त्याला वाटतं कधी एकदा संपवीन असं होतं. पण नाही, तुकाराम महाराजांचं तसं नव्हतं. आणि गंमत अशी झाली, तुकाराम महाराजांना त्यांच्या सासरवाडीहून एक म्हैस मिळाली होती. आत्ता जिला मारल्याचं सांगितलं ना, तीच ती म्हैस चांगली होती, दूध भरपूर देत होती आणि माहेरून आली होती म्हणून आवली तिच्यावर जीवापाड प्रेम करीत होती. माहेरचं काही असलं तरी प्रेम असतं महाराज. आणि ही म्हैस साक्षात दूध देणारी, का प्रेम नसेल. गोठ्यात बांधलेली, कीर्तन महाराजांचं चालू, गावात काहीच ये जा नाही हे चोरांनी हेरलं आणि तुकाराम महाराजांच्या गोठ्यातली म्हैस सोडली ना. आता देवाला चिंता पडली की हा बाबा माझ्या समोर कीर्तन करतोय आणि जर याची म्हैस गेली तर उद्या कुणाला बोलणे खावं लागणार आहेत. तुमचं काय मत आहे? तुमच्या स्वभावानुसार नाही तसं ते, पण शेवटी टार्गेट कोण होतं हो? घरातला मालकच टार्गेट होतो ना, नवराच टार्गेट होतो. देवाला चिंता पडली आणि देवानं एका